शेतकरी मित्रांनो, आता दिवसेंदिवस वाढलेला शेतीचा खर्च, खतांच्या किमती, ट्रॅक्टरचा भाडा आणि पावसाची अनिश्चितता यामुळे शेती परवडत नाही. सोबतच मजुरांची टंचाई आणि शेतमालाला भाव नाही. त्यामुळे आता शेतकरी पारंपरिक शेतीला रामराम करत सरळ सरळ नवीन उद्योगांकडे वळलेले आहेत. त्यामध्ये पशुपालन व्यवसाय, मग त्यामध्ये फळबाग लागवड, दुग्ध व्यवसाय, शेळी व्यवसाय अशा प्रकारचे व्यवसाय आता लोक करत आहेत. तर अशाच प्रकारचे आपण एका उमद्या तरुणांची मुलाखत आपल्या विशेष कडक या यूट्यूब चॅनलवर घेतली आहे. त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर हा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं नाव सांगाल बरं? नरेश लुक्सू बावणे, गाव? मुंडीपार शिंदीपार. तुमच्याकडे किती एकरामध्ये आता हा सध्या कोंबड्याचा फार्म आणि आंब्याची बाग आहे? माझ्याकडे आता 1.25 एकरामध्ये आंब्याची बाग आहे आणि आता माझ्याकडे आता हल्ली 1 किलोच्या साईजमध्ये 500 कोंबड्या आहेत आणि लहानवाल्या 250 आहेत. म्हणजे 750 कोंबड्या आहेत माझ्याकडे आता. 750 कोंबड्या आहेत. मग तुम्हाला काही शासनाचं अनुदान वगैरे भेटला की स्वतःच्या पैशातून? नाही, स्वतःचेच पैसे नाही. मग आता तुम्ही स्वतःच्या याच्यामध्ये पैसा टाकल्या, तर हा असा व्यवसाय करावा म्हणजे ही आयडिया तुम्हाला कशी सुचली? म्हणजे साहेब, आपल्याला आता कामाधामाचा काही रोजगार नाही भेटत आहे आणि आपल्याला आपल्या घरी मग गुजारा करणे. म्हणजे जो काही तुमचा प्रपंच आहे तो सगळा याच्यामधून हो, याच्यामधून चालू आहे. तर सध्या तुम्ही म्हणजे वर्षाला किती टर्नओव्हर आहे तुमचा? आता साहेब, आता 500 कोंबड्याच्या माझ्या वर्षाच्या 3 बॅच निघतात. हां. 3 बॅचनं निघल्या जरी 500 3 बॅचनं निघल्या तरी आपला गुजारा होऊन जाते. अच्छा. तर आता 1 किलोची कोंबडी जो छोटासा पिल्लू राहते तुमचा, हो तो छोटासा पिल्लू आणते तुम्ही 2-3 दिवसाचा, हो, तो आम्हाला 60 रुपये पिल्लू मिळते. 60 रुपये पिल्लू मिळते. तर तो मोठा होतपर्यंत त्याला किती दिवस लागतात? म्हणजे तो 1.5 किलोचा किंवा 1 किलोचा होतपर्यंत किती दिवस लागते? त्याला जरी आपण चांगल्यानं मेहनत केली त्याची खाद्यबिद्य, तर 4 महिन्याला 1.5 किलोचा होतो. 4 महिन्यामध्ये 1.5 किलो. 1.5 किलो. बरं. मग याची मार्केटिंग कशी केली जाते? तुम्ही हे कुठे नेऊन विकता? आम्ही एक तर आमचे व्यापारी येतात. व्यापारी नाही आले तर आम्हाला पालांदूरच्या पालांदूरचा बाजार याच्यासाठी फेमस आहे. फेमस आहे. मग त्या मार्केटला आम्हाला मार्केटला मिळते आम्हाला 500 रुपये किलो कोंबडा. 500 रुपये किलो कोंबडाचे. हो. मग हे बाकी जे तलंगा वगैरे असते हा, त्याचे 350 रुपये किलो जातात ते कोंबडा सगळंच? नाही तर राऊंड फिगर पडल्या तर आम्हाला तो कोंबडी आम्हाला राऊंड फिगर 400 रुपये पडते. 400च्या भावानं ठोकामध्ये देऊन देतात. हो, 400. बरं. मग हे काही कोंबडीचे पिल्लं वगैरे जसे हे एकत्र आहेत आता, हो, एवढी मोठी संख्या आहे यांची, मग हे रात्री जेव्हा राहते ते टोचत नाही का एकमेकाला? नाही, रात्री अंधार राहते ना, रात्री कशाला टोचतील? हे त्यांच्यातला तो म्हणजे काय म्हणतो आपण, जे पंख असते जो बुरा? नाही, त्याची गर्दी असल्यामुळे टोचते ते. दिवसाने जरी आपण एकत्र ठेवला तर ते खाऊन टाकतील. बरं. आता जी तुम्ही आंब्याची बाग लावली आहे तुमची, ते दरवर्षी फरतात का? हो, दरवर्षीच फरतील नाही. याचा आपण काही दवाई वगैरे आपण दिला तर दरवर्षीच फरतील. तर मग यांना असं कोणता खर्च आहे आता आंब्याच्या बागेला? पुन्हा आता काय खर्च याला, फक्त औषधी. आता हे कटिंग झाली, आता औषधी फवारून आपण. औषधी फवारली तर बुरशी ना आल्या पाहिजे ना, बुडाला आपण तो लावू त्याचा. अच्छा. तर जसं आपण हे पारंपरिक पीक होता आपला, धान, गहू, चना, तर याच्यापेक्षा आंब्याची बाग फायद्यात आहे? आता त्याचा फायद्यात तर नाही म्हणू शकू, आता तेवढे दिवस झाले नाही, पण आपल्या हिशोबाने ते फायदेशीर राहील. आता एकरी धानाचा खर्च म्हणल्यावर आपल्याला बवडीच्या 20,000 रुपये खर्च येते एकराला. 25,000 आहे. आता यावर्षी खताचे रेट वाढले, धानाची बॅगचा रेट वाढला, मजुराची मजुरी वाढली. एका एकरात शेतीला त्या धानाला आपण 5 महिने पाणी फेका तर पाण्याचाही प्रादुर्भाव पडते ना, त्याच्यानं फसलही मार खाते. वरून आपल्याला ते 40,000ची फसल होते, 25,000 रुपये गेले तर 15,000 रुपयामध्ये तुमचा गुजारा होते का 2 एकरामध्ये? नाही होत. असा धंदा आहे तो. म्हणून आता मी विकले साहेब. आता मी त्या दिवशी 3 कॅरेट म्हणजे 60 किलो आंबे नेलो तर 3,500 रुपये धरून आले. अच्छा. तर मग आंब्याची मार्केट वगैरे कुठे? भंडारा नाही तर आपण बाहेरही पाठवू शकतो, चांगला नाही केला तर, क्वालिटी तयार केली तर. मग याच्यासाठी तुमचा कॉन्ट्रॅक्ट काय दलालामार्फत घेतला जाते की तुम्ही स्वतःच नेऊन देता?
स्वतःच नेऊन द्यायचा, नाही तर तुम्हाला जरी जास्त पैसे पाहिजे ना मिळकत मिळवायची असेल तर मग बाजारामध्ये तुम्ही धरुशाने बसवू शकता. तोच आंबा आमचा 70-80 रुपये जाईल ना. अच्छा. तो आपल्यावर डिपेंड आहे तो. बरं, हे कोंबड्या आणि आंबे अजून याच्यासोबत कोणता कोणता व्यवसाय आहे? तर आता व्यवसाय काय दादा, काही नाही, पूरक व्यवसाय हा 2च धंदे आहेत आपल्याजवळ. काही शेळ्या वगैरे? शेळ्या आहेत तर माझ्याजवळ अच्छा. 3 शेळ्या आहेत दादा, तर 6 पट्टा होते बाबाजी. मग शासनाचं अनुदान वगैरे काही भेटलं का नाही भेटला? नाही, फक्त आंब्याची बागाचं अनुदान मिळाला. बाकी हा तुम्ही सगळा स्वतःच्या खिशी? स्वतःच्याच पैशाला. जर समजा कोंबड्या वगैरे काही घ्यायच्या असल्या तर मग तुमचा मोबाईल नंबर वगैरे? देतो ना, 99 21 99 21 14 17 57 14 17 57 बावणे. बावनीची. तुम्ही अजून काय सांगू शकाल आमच्या शेतकरी मित्रांना? अजी अजून तुमचा म्हणजे काय मत आहे? मी काय म्हणणार आहोत, तो ज्याची करणी त्याचा काम बाबाजी. अच्छा. तो आपला तिकडे उशाला हात टाकून राहील, त्याचा काही नाही. हा, पण याच्यापासून तुम्हाला सगळा परिवाराला रोजगार भेटला. रोजगार भेटायला आता परिवारातले किती लोक याच्यामध्ये तुम्ही काम करत आहात? आम्ही आहो ना, नवरा बायको दोघं आणि एक पोरगा, 3 लोक 3 लोकांसाठी काम. काम. आम्हाला काही रोजी ढूंढायची गरज नाही आहे, न कोणाच्या शेतावर जायची गरज नाही आहे.